नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचं स्वागत आहे घर किचन अँड रेसिपीजमध्ये। तर चला आपण बनवते बेसन पिठाचे लाडू, पिठी साखरेचे बेसन पिठाचे लाडू। तर हे बघा, इथं आधी बेसन मोजून घेते। तर ग्लासाने मोजून घेते, कमीत कमी 4 ते 5 पूर्ण भरून 5 ग्लास बेसन पीठ आहे। आणि हे बघा, एक मंद आचेवर कमी गॅसवर असं बेसन पीठ हळूवारपणे भाजून घेते। आणि स्टीलची कढई आहे ट्रायप्लायची, पण म्हटलं जाड कढई पाहिजे ना, म्हणून मग अशी ॲल्युमिनियमची जाड अशी कढई घेतली, जेणेकरून आपलंच बेसन पीठ हे करपलं जाणार नाही। तर हे बघा, मंद आचेवर खूप हळूवारपणे बेसन पीठ आपण भाजून घेतो आहे। चला जोपर्यंत बेसन पीठ भाजते तोपर्यंत म्हटलं चला दुसरे कामं आपले आवरून घ्यावं। भांडे वगैरे लावून घेते आणि जागची जागी वस्तू ठेवून देते। हे बघा, तोपर्यंत इकडं साफसफाई चालू होती आणि आपलं बेसन पीठही भाजणं चालू होतं। तर बेसन पीठ अधूनमधून खालीवर हात चालूच होता। आणि हे बघा, सगळे कपडे जे आहेत मी असे छान असं स्टँड ठेवलेले, जेणेकरून हात पुसायला कपडे जागच्या जागी मिळायला पाहिजे व्यवस्थित। सगळे टॉयल वगैरे, हे बघा, हा कपडा घेतला आहे। आता काही जुने कपडे पण असतात आपल्या घरातले, ते पण मी वापरते। आणि हा मॅक्रोवेलचा कपडा आहे, खूप छान असा कपडा, यांनी खूप लवकर अशी साफसफाई होती किचनमधली। आणि बेसन पीठ भाजणं चालूच होतं, कमीत कमी 20-25 मिनटं हे बेसन पीठ भाजलं आहे, खूप कमी गॅसवर। आणि याच्यामध्ये काही फूड कलर वगैरे काही वापरणार नाही आहे मी, त्यामुळे असं अलगद असं त्यालाच नॅचरल कलर येणार आहे। त्याच्यामुळं बघा, तुम्हाला जर वाटलं फूड कलर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, पण आमच्याकडे काही एवढं आवडत नाही। आणि हे बेसन पीठ भाजून झालं आहे आपलं, आणि आपल्या मोठ्या ताटामध्ये काढून घेऊन त्याला असं थोडंसं प्लेन करून घेतलं आहे, गूठ वगैरे राहू नये म्हणून। इकडं धनंजयचं काजू बदाम वगैरे थोडंसं म्हणजेच ड्रायफ्रूट असं कापणं वगैरे चाललं होतं। जर तुमच्याकडून कापणं नाही झालं तर तुम्ही त्याला थोडंसं असं बारीक खालीवर म्हणजे तोडूनसुद्धा घेऊ शकता। हे बघा, 5 ग्लास बेसन पिठाला इथं 2.5 ग्लास मी पिठी साखर घेतली आहे। आमच्याकडं फार गोड असं आवडत नाही, मिडियमच पाहिजे। आणि साखर टाकल्यानंतर खालीवर पूर्ण एक मिक्स करून घेतलं, त्याला एकजीव करून घेतला। आणि हे बघा, इकडं धनंजय साक्षी मला मदत करू लागत होत्या करायला, आणि तोपर्यंत मी इकडं मंद आचेवर असं ड्रायफ्रूट पूर्ण भाजून घेतले, परतून घेतले। आणि हे बघा, आपले ड्रायफ्रूट असे छान खमंग तुपामध्ये असे कुरकुरीत असे मी भाजून घेत होते। आणि ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर लगेच काढून घेतले, आणि आपलं तूप असं मी कमी गॅसवर असं गरम करून घेतले, आणि अशी मोहनी घातल्यासारखी असं कोमट तूप आपल्या त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। आणि पूर्ण जे अशी मोहनी घातल्यानंतर थोडंसं तूप कमी पडलं होतं, तर मी परत कोमट करून तूप त्याच्यामध्ये घातलं। कमीत कमी जवळपास अर्धा किलोच्या जवळपास याला तूप लागलेले, आणि हे तूप चांगलं गावरानी आहे, असं डालडा तूप वगैरे नाही आहे। आणि सगळं एकजीव मिश्र असे करून घेतले। तर चला, आपलं हे पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे, तर आपण बनवूया असे सुंदर असे वळीव लाडू छान हाताने। तर बघा, हात झालेला आहे तयार लाडू। तर आपण असे सुंदर असे सगळे झटापट लाडू बनवून घेऊयात। हे बघा, आपले लाडू तयार आहेत, चला या सर्वजण खायला। तर चला, ही रेसिपी तुम्ही पण करून बघा, सर्वांना नक्कीच येत असाल, पण तरी पण इतके सुंदर असे टचसुद्धा करू देत नाही ते लाडू, इतके सुंदर आणि चविष्ट झाले होते। तर चला, आपले बेसन पिठाचे लाडू तयार झालेत, आणि इकडं म्हटलं चला देवाला भूक दाखवून घ्यावा।